जय गुरुदेवताई रामकृष्ण हरी सर्वांना. जय गुरुदेवताई रामकृष्ण हरी. दत्त राम सच्चिदानंद ताई सद्गुरुनाथ कुठून पाहताय ताई? सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरु ब्रह्मा रामकृष्ण हरी. गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विचारचंद्र उदय दर्शन पान क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 15. अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते? काल आपण बघितलं होतं अपरोक्ष ज्ञान जे आहे ते किती प्रकारचं आहे. तर अपरोक्ष ज्ञान 2 प्रकारचं. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. त्यामध्ये अदृढ अपरोक्ष ज्ञान आपण बघत आहोत. तर अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे जिथं असंभावना आणि विपरीत भावना सहित जे ब्रह्मात्म ऐक्याचा निश्चय त्याला म्हटलेला आहे अदृढ अपरोक्ष ज्ञान. संशयासहित जे ज्ञान त्याला म्हणायचं अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. पूर्ण संशय कसे आहेत? जशाला तसे. आता आज प्रश्न बघायचा आहे 15वा. त्याच्यामध्ये सांगितलं प्रश्न असा आहे की अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते? उत्तर आहे किंचित मल विक्षेप दोष असता. श्रुतीच्या नानत्वाचे ज्ञान, विपरीत ज्ञान व ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभवरूप ज्ञान व भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीने पुरुषाला गुरुमुखाद्वारे महावाक्याच्या श्रवणापासून अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. किंचित मल विक्षेप दोष असतो. अदृढ अपरोक्ष ज्ञानाच्या ठिकाणी काय आहे? तर मल बे आणि विक्षेप ही दोष आहे. कारण जर हे दोन्हीही दोष निघाले असते तर दृढता आली असती ज्ञानाला. पण हे दोन्हीही दोष असल्यामुळं ज्ञान झालं पण अदृढ झालं. मल आणि विक्षेप आहे, कळायले पण सांगता येत नाही. आहे का नाही? काय आहे? मल विक्षेप दोष आहे ना. कळतंय पण सांगता येत नाही. वाणीची पवित्रता लागते, अंतकरणाची शुद्धता लागत असते, वृत्तीची स्थिरता लागत असते, तेव्हा ज्ञान हे बसत असतं चित्तामध्ये. म्हणून किंचित मल विक्षेप राहिलाय, गेलाय पण थोडा थोडा राहिलाय, तरी सुद्धा काय होत नाही? दृढ ज्ञान होत नाही. अदृढ होईल पण दृढ होत नाही. आता श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान, विपरीत ज्ञान आणि ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान हे जे ज्ञान सांगितले, श्रुतीचं नानत्वाचं ज्ञान सांगितलं, विपरीत ज्ञान सांगितलं,
ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभवरूप ज्ञान सांगितलं. पुन्हा भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीने पुरुषाला गुरु मुखाद्वारे, आता हे एवढे जे ज्ञान आहेत ब्रह्माच्या श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान, परत विपरीत ज्ञान, परत ब्रह्माचं अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान, असंभावना आणि विपरीत भावना. मग आता हे जे आहे इथं भेदवादी अथवा पामर जे पुरुष आहे त्यांच्या संगतीनं त्या पुरुषाला गुरु, आता कशाची संगत पण कोणाची पाहिजे, अभेदवाद्याची पाहिजे निरंतर संगत. पण ह्यानं संगती भेदवाद्याची केली, पामर पुरुषाची केली. जरी गुरु मुखद्वारे महावाक्याच्या श्रवणापासून अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणून तर झाले. गुरुची संगती केली, गुरुच्या मुखारविंदातून ह्या श्रुतीने सांगितलेले जे काही महावाक्य आहेत त्याचे श्रवण केलेलं आहे. पण श्रवण करून दृढता का नाही आली ज्ञानाला, अदृढ का ज्ञान झालं? कारण तिथं संगती योग्य नव्हती. भेदवादी पुरुषाची संगती, पामर पुरुषाची संगती, आणि ज्ञान कसं झालं म्हणजे विपरीत झालं. ब्रह्माचं अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान झालं. कशामुळे एवढं झाले? श्रुतीचे नानात्वाचं ज्ञान म्हणजे कोणतं? विपरीत ज्ञान आणि असंभव रूप ज्ञान, बरं का. आता हे कशामुळे झालं? तर माग मल आणि विक्षेप दोष. म्हणून आपल्याला हा मल आणि विक्षेप दोष काय करावा लागतो? घालवावं लागतो. ह्या मल विक्षेप दोष असल्यामुळं ज्ञानाला काय झाली नाही? दृढता आलेली नाही. संशय जशाला तसे राहिलेले आहेत. ज्ञान तर आपण तर दम नाही, श्रवण करायलो, मनन करायलो, आहे का नाही, पण संगतीचा परिणाम एवढा बेकार. भेदवादी पामर पुरुषाची संगती असल्यामुळं ज्ञानाला दृढता आलेली नाही. म्हणून तर पथ्य नाम विटे उठोबाचे आणि कण वाचे सेवेसी म्हणून सांगितलेले आहे. बाबा तुम्हाला पथ्य पाळावं लागेल. तुम्ही औषध बरोबर घ्यायली पण पथ्यच घेईनात. पथ्य न पाळल्यामुळं काय झालंय? ज्ञान पण दृढ नाही, अदृढ झालं नाही का? झालंय, पण ज्ञान कसं झालंय? अदृढ. दृढ ज्ञान झालेलं नाही. अदृढ ज्ञान झाल्यामुळं आता त्या ज्ञानाचं काय फल आहे? दृढ ज्ञान झालं असतं तर वेगळी गोष्ट होती, पण अदृढ झालंय ना. संशय जशाला तसं राहिले. सगळं सत्य वाटायला लागले. संसार सत्य वाटायला लागलाय, परमार्थ सत्य वाटायला लागलेला आहे. सगळं सत्य वाटत असल्यामुळे तर संशय राहील ना जशात तशी. आणि सत्य का बरं? निरंतर संतांची संगती नाही, भेदवाद्याची पामर पुरुषाची संगती घडली आणि त्यामुळं दृढता आली नाही ज्ञानाला, अदृढता ज्ञानाला आलेली आहे. मग आता पुढे म्हणतात, अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होतं? मग झाले बाबा आम्हाला, आता काय करायचं? दृढ व्हायला पाहिजे होतं पण अदृढ झालं. आता अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं काय फल असन? आहे का नाही? अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं काय फल आहे? तर अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं फल सांगत आहेत की अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय होतं? तर उत्तम लोकाची प्राप्ती होते. झालंय ना ज्ञान, पण अदृढ झालंय, दृढ नाही झालं, मोक्ष नाही भेटला. हा, मग काय झाला परिणाम? मोक्ष भेटलेला नाही. मग अदृढ अपरोक्ष दृढ ज्ञान झालं असतं तर मोक्ष भेटला असता, पण अदृढ अपरोक्ष ज्ञान असल्यामुळे काय झालं नाही? तर मोक्ष भेटला नाही. मग आता अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं फल इथं सांगायला लागलेत. काय होईल म्हणले? उत्तम लोकाची प्राप्ती. काय होणार? तुम्हाला उत्तम लोकाची प्राप्ती होईल. पवित्र हा, म्यूट करत जाऊ, म्यूट करत जा, म्यूट करत जा. मीरा, तुझं म्यूट बंद कर मीरा. तर अदृढ अपरोक्ष ज्ञानापासून काय फल झालं सांगितलं? उत्तम लोकाची प्राप्ती होणार, नंबर 1. नंबर 2 सांगितलं, पवित्र कुळामध्ये जन्माला येईल. कशाचा परिणाम आहे? अदृढ अपरोक्ष ज्ञानाचा, बरं का. दृढ नाही, अदृढ झाले.
एक तर उत्तम लोकाची ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊन तिथं काय होत असतंय, ब्रह्मलोकाची प्राप्ती झाल्याच्या नंतर ब्रह्मलोकाचे जे काही भोग आहेत ते पूर्ण भोग भोगायला भेटत असतात. कोणतीच तिथं वासना मग शिल्लक राहत नाही. उत्तम लोकाची प्राप्ती म्हणतात त्याला, ब्रह्मलोकाला. आणि शेवटी सगळे आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, कमी अधिक पण आहे बरं का. आता दृढ अपरोक्ष ज्ञानापासूनच जे फळ झालंय, आता हे काय निष्कामता झाल्याने ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्मले, एवढं काय सांगितले तर आपल्याला उपाय सांगितलेले आहेत. हे कशाचे फळ आहे, अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं. आता ह्याच्यामधून प्रत्येकाचं आता कुणी एकदम माग असेल, कुणी मध्ये असेल, कुणी पुढे असेल, अदृढच आहे. पण 1 नंबरला, कोणी 2 नंबरला, कोणी 3 नंबरला, कोणी 4 नंबरला, आपल्या आपल्या पुण्य फळानुसार बर का. आता उत्तम लोकाची प्राप्ती एकदम समोर आहे. 1 नंबरचं अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं 1 नंबरच त्याला. मग उत्तम लोकाची प्राप्ती झाली. तिथं गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवासारखे भोग भोगायला लागलेला आहे. आणि ब्रह्मदेवाचा जेव्हा काय होतो, लय होतो, तेव्हा ह्याचा बी लय होतो, ह्या ज्ञानी पुरुषाचा. आणि त्याला तिथं मोक्ष प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे झालं हे, कारण वासना राहिली नाही चित्तामध्ये, किंचित का होईना पण वासना होती, त्याचा हा परिणाम आहे. पूर्णतः वासना निवृत्त झालेलीच नाही, संशय पूर्णतः निवृत्त झालेलेच नाहीत. होती वासना, सूक्ष्म रूपानं का होईना पण वासना असल्यामुळं तर दृढता ज्ञानाला आली नाही. आणि ज्ञानाला दृढता न आल्यामुळं त्याला उत्तम लोकाची प्राप्ती झाली. उगं थोडंसं राहिलं होतं दृढ ज्ञानाला, पण देह पडला. पुन्हा काही प्रयत्न करता येतात का, नाही. देहामध्ये आहे तोपर्यंत प्रयत्न, थोडस दृढता यायला राहिली होती, देह पडला आणि म्हणून उत्तम लोकाची प्राप्ती. तिथं जाऊन मग काय केले, सूक्ष्म वासना असल्यामुळे भोग भोगले, भोगून भोगून कंटाळा येते, ते भोग नकोशी वाटतात भोगायला ते उत्तम लोकातले. बस झालं वाटते, कंटाळा येते, कारण काही ब्रह्मदेवाचं आयुष्य कमी आहे का. तितके दिवस राहावं लागते तिथं, कंटाळा येते, असं नको वाटते ते भोग, तरी पण नाविलाजाने राहावं लागते. आणि मग सृष्टीचा प्रलय झाला, ते ब्रह्मदेवाचा लय झाल्यावर त्याचा बी लय होऊन त्याला मोक्ष होणार. पण मोक्ष मग कारण का, तेवढी सजा भेटली ना, तितके दिवस त्याला तिथं राहावं लागलं, नाही तर अगोदरच गेला असता ना मोक्षाला. पण सूक्ष्म वासनेचा हा परिणाम, ब्रह्मलोकाची प्राप्ती. बरं, आता 2 नंबरचा, पवित्र कुळात जन्माला येईल. पवित्र जिथं कुळ असतं, सगळे घरातले लोक चांगले, ऐक नाही. आपण म्हणतो ना, बाई काय ते बाबा सातारकर, त्यांचा काय ते नातू निघालाय, किती सुंदर कीर्तन, आहे का नाही. कारण पवित्र कुळात का जन्माला आलं, मागचं जन्मीचं हे काय आधीच सुकृत घेऊन, कारण सगळं वातावरण अनुकूल भेटलं ना. कुठं जायचं, कुठं हिंडायचं काही काम नाही, घरातच सगळे साधू संत, आहे का नाही. पवित्र कुळ भेटलेला आहे. जसं आता विचार जर केला तर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती, ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, हे सगळे जण, आता हे अवतारी पुरुष होतो, पण उदाहरण सांगायला पवित्र कुळ होतं ना त्यांचं. आणि सगळेच कसे निघाले मग, एक से बडकर एक. मग अशा पवित्र कुळात सगळेच्या सगळे काय असं, जसं नामदेव महाराज, कोण नव्हतं त्यांच्या घरात बरं कि ज्याला ज्ञान नाही म्हणून, प्रत्येकाला ज्ञान होतं. 14 जणांचं कुटुंब, पण 14 जणांनी काय लिहिलेत, अभंग लिहिलेत. असं पवित्र कुळ, मग अशा कुळात जन्माला येत असते. पण मृत्यू लोकामध्ये मग उत्तम लोकांपेक्षा काय झालं, इथं मृत्यू लोकामध्ये यावं लागलं. पण पवित्र कुळ, मग ते गरीब आहे का श्रीमंत आहे ह्याचा विचार नाही, पण कुळ कसं आहे पवित्र. किंवा आता नाथबाबा पवित्र कुळात जन्माला आली होती, अशा रीतीनं. आता एखाद्या वेळेस हे झालं, मग म्हणले अजून श्रीमंताच्या कुळात जन्माला येईल. कुठं आला, श्रीमंत कुळात जन्माला आला. आता श्रीमंत कमी आहेत का लोक जगतामध्ये, कशाचा परिणाम आहे हा, अदृढ अपरोक्ष ज्ञान झालं होतं, निश्चय झालेला नाही.
म्हणून कुळ भेटलं श्रीमंत. आता श्रीमंत कुळात काही कमी लोक आहेत का? राजा आपलं बघा तुम्ही, आपण बघतो जगतामध्ये कमी लोक श्रीमंत नाहीत, पण सगळे परमार्थ करायलेत का? बरं तिथे येऊन परमार्थ भेटणच हा काही निश्चय आहे का? नक्की आहे का? नाही म्हणले. जसं वातावरण असन तसं काय होते, वाहिला जाते माणूस. सगळेच ज्ञानी आहेत अशातला प्रकार नाही की ज्ञानाकडेच येईन काही सांगता येत नाही. म्हणून बाबा आताच तुम्ही प्रयत्न करून, आत्ताच होता होस तर प्रयत्न करा. आलं म्हणले श्रीमंत कुळात जन्माला, ज्ञानाचा गंध नाही, कुणी संगतीला नाही, ह्याला जरी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असलं तर अवताल भवताल नसल्यावर तसे काय करणार हा? म्हणून जरी श्रीमंत कुळात जन्माला आलं तरी उपयोग काय मग? बाय चान्स एखाद्या वेळेस लागला बरं, भगवंत बरोबर जोड बी लावून देतय, पण पुन्हा वातावरण बी तसं भेटलं पाहिजे. नाही तर वातावरण तसं भेटत नाही. आता हे झालं, पण जर अजून निष्कामता झाल्याने, त्याच्याकडे निष्कामता असेल, आहे की नाही, निष्कामता झाल्यानं ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्माला येतो. उत्तम लोकाची तर प्राप्ती होईल, पवित्र कुळात जन्माला येईन, श्रीमंताच्या कुळात जन्माला येईन, पण निष्कामता असेल तर ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्माला येईल. स्वभावतः जे ज्ञानी आहेत त्यांच्याच घरामध्ये काय झालं? जन्माला आलं. ज्ञानी पुरुषाच्या घरामध्ये काय झालं? जन्माला आलं. आता बघा, नाथबाबाचा मुलगा ज्ञानी पुरुषाच्या घरात जन्माला आला ना, तरी सुद्धा काय झाला होता? भेदवादी निघाला होता. एखादा बाय चान्स, आपण आता नामदेवाच्या कुळाचा विचार केला, सगळे ज्ञानी झाले, पण नाथबाबाच्या घराचा तुम्ही विचार करा. नाथबाबाची पत्नी सगळे जण होते, पण त्यांचा मुलगा ते कसा होता? भेदवादी. पंडित होता, गर्व होता, शास्त्र शिकलेला होता, पण बापाच ऐकत नव्हता सुरुवातीला. नंतरची गोष्ट वेगळी, पण अदोगर. म्हणून महाराज इथं सांगतात, निष्कामता झाल्याने पुन्हा ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्माला आलो, हो बरोबर आहे, पण ज्ञानच ग्रहण करीन असं बी सांगता येत नाही. असून सुद्धा संस्कार एखाद्या वेळेस काय होतं? भरी पडतं. संगतीचा परिणाम असतो तो. असं म्हणून महाराज सांगतात की हे कशाचं फळ आहे? अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं फळ आहे. ज्ञान झालंय, संशयासहित ज्ञान आहे. का बरं संशयासहित ज्ञान झालं? भेदवादी पामर पुरुषाच्या संगतीमुळं. कारण का आम्हाला घ्यायचं होतं, पण काय करणार हे लोकांना, कारण संगती तशी भेटली ना आम्हाला, वातावरण तसं भेटलं, संगती अनुकूल वातावरण भेटलंच नाही, प्रतिकूलच वातावरण भेटलं, म्हणून ज्ञानाला दृढता आली नाही. म्हणून संशय दूर झालेले नाहीत. त्याला लई कठोर लागते मग असं. म्हणून महाराजांना सांगितलं की ह्याचं फल असं आहे. कशाचं? अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं. एखाद्या वेळेस तिथं जाऊन सुद्धा पुन्हा तिथून पुढचा अभ्यास करायला सुरुवात करतात बरं का. कित्येक जण आपण बघतो असे सुद्धा, हे सगळे जण वाया जातात यातला प्रश्न नाही. पवित्र कुळात जन्माला आलेले असतात. श्रीमंत जरी कुळात जन्माला आले तरी एखादा श्रीमंत कुळातून सुद्धा इकडे येतो. पूर्वजन्माचे संस्कार जर उत्पन्न झाले ना, की तो बराबर ह्या लाईनला येतो आणि बरोबर ज्ञान ग्रहण करतो. भगवंताने युक्तीनं परयुक्तीनं तिथपर्यंत ज्ञान येते, पण त्या ज्ञानामध्ये राहायचं का नाही राहायचं मग त्याच्या मनावर असते ना. मग एखादा असा असतो की निरंतर ज्ञानामध्येच काय करतो? आंघोळ करतो, निरंतर ज्ञानरूपी गंगेमध्ये डुबक्या मारत राहतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेत असतो. आणि निष्कामता झाल्यावर तर बघायचं कामच नाही, ज्ञानी पुरुषाच्याच कुळात जन्माला आला. मग 24 तास ज्ञानाच्याच गप्पा, वातावरणच तसं. याज्ञवल्क्य मुनी आहे का नाही, त्यांचे जे हे होते त्या अष्टवक्र मुनी याज्ञवल्क्यांच्या इथे जन्माला आलते ना. त्यांच्या नाही, कोहळ त्यांच्या वडिलाचं नाव होतं, पण त्यांची जी आई होती ती त्यांची मुलगी होती, आहे का नाही, असं त्यांचं होतं कुळ. आणि कशी ज्ञानी झाले? संगती बघा, आईच्या गर्भामध्येच ज्ञान झालं होतं. मग असे पण असतात, निष्कामता जर असेल ना, गर्भामध्येच ज्ञान. असं हे कशाचं फळ आहे? अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं.
अदृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होते? पुढचा प्रश्न. तर सांगत आहेत सत चित आनंदादी ब्रह्माच्या विशेषणाचे सत चित आनंद आधी सांगितले, मग पुन्हा निर्गुण निराकार निरवयव तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. अनेक विशेषण सांगितलेले. सच्चित आनंद कुटस्थ अक्रिय अजर अमर शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा निर्गुण निराकार निरवयव असे जे ब्रह्माच्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले असताही, हे काय झाले? अपरोक्ष ज्ञानाचं भान झालंय तरी सुद्धा संशय विपरीत भावना ज्या काली पुन्हा उद्भवतात तेव्हा अदृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण होते. काय झाले? ज्ञान झाले, ब्रह्माचं विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले. मीच आहे सगळं, मी सते मी चिते मी आनंद हे सगळं म्हणत आहोत, तरी पण संशय आणि विपरीत भावना उत्पन्न झाल्या. आता 2 कोटीचं ज्ञान, ज्या ज्ञानात होय व नाही असे 2 पक्ष आहेत, ते संशय ज्ञान होय. आता बघा 2 कोटीचं ज्ञान असतंय. संशय ज्ञान ज्या ज्ञानात ते आहे, नाही ते आहे 2 कोटीचं. आता उदाहरण देते. रज्जू आहे का सर्प आहे, किंवा स्थाणू आहे का पुरुष आहे, असं ज्ञान झालं. 2 कोटीचं ज्ञान झालं ना. स्थाणू आहे, नाही पुरुष आहे. स्थाणू वाटायलाय पुरुष वाटायलाय, कधी स्थाणू वाटायलाय कधी, असं जे ज्ञान तिथं संशय उत्पन्न होतो. रज्जू आहे का दोरी आहे, असं जे ज्ञान तिथं संशय उत्पन्न होतो. मग ह्याला म्हटलेलं आहे 2 कोटीचं ज्ञान. ज्या ज्ञानात होय नाही असे 2 पक्ष आहेत, तिथं ते संशय ज्ञान होय. तिथं संशय उत्पन्न व्हायला लागला. मग तेच ना, मी परमात्मा आहे का मी देह आहे. 2 कोटीचं ज्ञान झालं का नाही? हा नाही देह आहे, एकदा म्हणतो परमात्मा आहे, एकदा म्हणतो देह आहे, नाही एकदा मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, एकदा बाई, एकदा स्त्री, एकदा काय काय. मग काय व्हायले? ज्ञान व्हायले नाही. इकडं संशय उत्पन्न व्हायले ना अशा ज्ञानामध्ये. निश्चय कुठे? म्हणून तर म्हटलेत हे पूर्ण. मग असं ज्ञान झाल्यावर हे पूर्ण आहे. अदृढ संशयामध्ये ज्ञान आहे. आणि विपरीत सांगितलं परत, जे आहे तेच नाही असा विपरीत निश्चयास विपरीत भावना असे म्हणतात. जे आहे तेच नाही असा विपरीत निश्चय, आहे तेच नाही, आहे परमात्मा पण नाहीच वाटायला लागलाय. विपरीत ज्ञान, उलट ज्ञान झाले ना. आहे कोण? सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, पण वाटायलाय कोण? देह. उलट ज्ञान झालंय, त्याला विपरीत ज्ञान झालंय. एक आहे आणि एक म्हणायला लागलंय. म्हणून महाराज इथं म्हणायला लागलेले आहेत की जर सच्चित आनंदादी ब्रह्माच्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले असताही, जरी वाटलंय मी सतेची ते आनंद कुठं निरंतर सजातीय प्रवाहामध्ये राहून सुद्धा संशय विपरीत भावना ज्या काली पुन्हा पुन्हा उद्भवतात, किंचित जरी शेष राहिल्या ह्या भावना, तरी सुद्धा अदृढच अपरोक्ष ज्ञान म्हणायचं. तिथं दृढ नाही, कारण किंचित जरी काय झालं तर शेष राहिल्यात ना, त्या वासना आहेत, किंचित का होईना पण आहेत. म्हणून तर त्या ज्ञानाला दृढता नाही आली ना. म्हणून अदृढ. मग अशा रीतीनं हे अदृढ ज्ञान काय झालं? तेव्हा तिथं पूर्ण झालं. आपलं हीच अवस्था आहे का नाही? आहोत ना. वाटना का वाटायला लागले? मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा हे वाटायला लागले. पण आपलं कसं आहे माहिती का? ज्ञान झाले पण आपलं टिकत नाही. कारण आपण का टिकत नाहीत? आपण निरंतर त्याला धरून राहत नाहीत ना. सोडतो आपण, सोड धड धर सोड करतो आपण. म्हणून आपण अदृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा येत नाहीत. नुसतंच आपल्याला परोक्षामध्ये पण आहेत का नाहीत? परोक्षामध्ये तरी आता परोक्षामध्ये काय सांगितलंय? परोक्ष ज्ञान ब्रह्म आहे, सच्चिदानंद ब्रह्म आहे.
मग ब्रह्म तरी वाटायले का? फक्त पाठापुरतं वाटत असेल तर किती अवघड आहे. मग आता बघा ना, म्हणजे परोक्ष ज्ञानामध्ये बी आहेत का नाही संशयच येत ना. एरी टाइम देह मी देहादिक माझे म्हणायचं बी काम नाही, आपोआपच आहे मधून तशी स्फुरण. म्हणायचं एवढा दृढ निश्चय झालाय, मायेनं एवढं झपाटलंय ह्या जीवाला. त्या मायेनं काय केलेलं आहे, एवढा तिच्या जाळ्यामध्ये ह्या जीवाला अडविलंय. अहो पण जीव बी तिला इतकं भुललाय की त्याला तेच बरं वाटायला लागले. ते मायेच वातावरण बरं वाटत. हा लग्न कार्य मेकअप साडी वा 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 किती भुललंय. वाटायलय का भुललं म्हणून? नाही वाटत. हे जाळ्यात अडकलंय, पण अडकलंय हे सुद्धा वाटत नाही त्याला, तेच बरं वाटतंय ना. ह्याचं आलं ज्ञान मग नुसतं पुण्यच. ह्याच ज्ञान स्वर्ग भेटल पुण्याचं जरा दुसरं काय होणार आहे. बघा हुशार व्हा. आत्ताच काय करायचं साधून घ्यायचंय. जास्त उग कशामध्ये ही डुबायचं नाही. आपण साधक आहेत, आपण स्वतःला साधक समजायचं असते, मुमुक्षू समजायचं असते आणि आपलं काय कर्तव्य लक्षात आणायचं. मुमुक्षू आहेस बरं का तू, उग लग्न करीत हिंडू नकोस. उग लय अर्जंट असल्यावर जावं लागन. अर्जंट नसताना उगं बिनकामी काय आहे. काही बहाणा सांगावा लागतो. सात्विकता पाहिजे. एक जर लग्न केलं तर 4 दिवस चित्तातलं जात नाही. कधी लागन इकडं मन पुन्हा. बघा बघा विचार करा. आहोत का परोक्षामध्ये तरी? म्हणून परोक्ष ज्ञान निरंतर वाटायला पाहिजे. ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय काहीच नाही. परोक्ष हे मीच ब्रह्म आहे हे अपरोक्ष झालं. पण त्याच्यामध्ये संशय आले. आता मीच वाटलं तर अपरोक्ष झालं, पण त्याच्यामध्ये संशय आल्यावर बरं विचार करा बरं. दिवस आणि रात्र ह्या चिंतनामध्ये आपण डुबून आहोत, पण आपला अनुभव असा आहे का? का मग देहावरच आहे. येऊन जाऊन देहावरच का? हा हे दुखायले ते दुखायले देहावरच. हे असं झालं ते तसं झालं देहाचीच चर्चा का ज्ञानाची आहे? आतून आहे का? आतून तरी बरं साक्षी द्रष्टा तरी व्हायलोत का? हा ही नाही. नुसतं वाटते जाऊ द्या लोकांपेक्षा. किती दिवस महाराज म्हणले आम्हाला दगडापेक्षा विटकर मऊ. बरोबर आहे, पण किती दिवस का? होता होता आयुष्य संपुष्टात येणार आहे. आणि बघितलं आपण आता अदृढ अपरोक्ष ज्ञानाचा परिणाम काय. आणि आपल्या अंतःकरणामध्ये भयानक वासना, वासनाच्या थरावर थर येत आपल्या अंतःकरणामध्ये. झाल्या निवृत्त. समूळ वासना तुटे. तुटल्या का मग भ्रांतीचे मसरे पिटे. अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. तुटल्यात का? वासना पूर्ण निवृत्त झाल्यात का? समूळ अज्ञान तुटे म्हणा का वासना तुटे म्हणा. मग कोणत्या धुंदीत आहेत बघा. मायेनं कशी धुंद घाला हा धुंदीमध्ये टाकले मायेनं. गुंगीमध्ये टाकले मायेनं. जसं ते ब्राह्मण भांग पिला होता तसं आपण भांग पिले का नाही. हा भांगच पिलेत. शूद्रच न झालंय. सांगायणारे सांगायला लागलेत अरे बाबा तू ब्रह्म आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहेस. तेवढ्या पडतं तेवढं म्हणतंय. पुन्हा जैसे थे वैसे. असं केल्यानं फळ कसं पदरात पडन? असं केल्यानं अनुभव कसा येईन? खरंच येईन का अनुभव? अजिबात येणार नाही. अजिबात येणार नाही. तिथं निरंतर लागतंय. उगाच सांगितलं का निधी ध्यासन मग आहे ना तुम्हाला विपरीत भावना. ते सत्य ते सत्य वाटायला विपरीत भावना असेल तर तुम्ही निधी ध्यासन करा. मला वाटतं मी लय अधिकारी आहे, मी उत्तम अधिकारी आहे, थोडं सांगायला येते ना. जर दुसऱ्यापेक्षा जरा काय होते सांगायला येते. ह्याला वाटतं मी उत्तम अधिकारी, डोंबल्याचा उत्तम अधिकारी. काही उत्तम अधिकारी नाही. तुझा भाव कुठं आहे त्या भावावरून कळते तू उत्तम अधिकारी. सांगायला तर कुणाला येते, कुणी सांगते. म्हणून तुझा भाव कुठं आहे, भावाला महत्व आहे. भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती. भक्ती
नसेल तर मुक्ती बी नाही. भावच नसेल तर काय म्हणते, कशी भेटेल मुक्ती? भाव नसेल तर भक्ती घडत नाही, भक्ती नसेल तर मुक्ती घडत नाही. म्हणून अवघड आहे परमार्थ, वाटेल तेवढा सोपा नाही. सगळेच काय झालेत, अभ्यास करतात. सगळेच करतात अभ्यास, 10वीचे असो का 12वीचा असो. सगळेच पास व्हायलेत का? बरं जाऊ द्या, 10वी 12वीचं सोडा, त्याच्या पुढचं बघा तुम्ही. काय त्याच्या पुढचे CAT पेपर असतात. आजकाल लेकराला लई निघाले डोक्याला टेन्शन त्यांच्या, आहे का नाही? हे मरणाचा अभ्यास करायले, पण सगळेच त्याच्यामध्ये पास मनासारखे मार्क घेलेत का? नाही. का? कुठं तरी कमी पडलं, कुठं तरी कमी पडलं. तसं आपली अवस्था तशीच नाही तर काय, आपण बी कुठेतरी कमी पडायला लागलो. का पूर्णत्वाला प्राप्त होईनात, का अनुभव येईना झाले. आपल्याला वाटायला आपण करायलो, लई करायलो, लई करायलो, पण काही नाही. असो म्हणून महाराज सांगायलेत, अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं फल बघितलं. अदृढ अपरोक्ष ज्ञानाची अवधी म्हणजे पूर्ण केव्हा होतं तेही आपण बघितलं. संशयित विपरीत भावना आहेत म्हणले, जे आहे ते नाही अशा रीतीनं निश्चयास विपरीत भावना म्हणायचं. म्हणून तर कोण म्हणायला लागले मी परब्रह्म आहे म्हणून? महाराजांना एक युक्ती सांगितली होती आम्हाला, सगळ्याला देव बघायचं. देव म्हणा, काही काही इकडले खानापूरचे लोक म्हणू लागले देवा देवा देवाच म्हणत होते, कुणाला बी देवच म्हणायचे. नाही ना बाबा, भाव पण म्हणा ना, आहे का नाही? एक दिवस म्हणून 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 देव होईनच ना. समोर देव, माग देव, पुढी देव, सगळा देवच. हाच भक्ती योग आहे. बरं अजून, सगळं समर्पित करा म्हणले. पहिले का काहीतरी कुठं तरी बसायलोत का आपण? विचार करावा लागेल बरं. सगळं समर्पित करा म्हणले. जे जे दिवसभराचं काम केले तुम्ही आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, ते तरी भगवंताला अर्पण करा. जेव्हाचे तेव्हा करा. बरं जेव्हाचे तेव्हा होईना झाले, बरं रात्री तरी करा. देवा मी आज हे एवढं एवढं केलंय बरं का, आता एवढं एवढं माझ्याकडून घडलंय बरं का, तेव्हा जे चांगलं आहे, काही वाईट घडलंय, सगळं सगळं त्या देवाला अर्पण करायचं. आपण वेगळं राहायचं. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी बोध धरी म्हणा, काहीतरी मनाला काय केलं पाहिजे, बोध धरला पाहिजे. एक न धर भाराभरा चिंदा अशा नाही केलं पाहिजे. असो म्हणून इथं सांगत आहेत, अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं काय झाली अवधी. इथपर्यंत आपण काय केला, विषय बघितलेला आहे. चला, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? प्रश्न आहे, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? बोला मंगलताई. अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे असंभावना व विपरीत भावना सहित जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय, त्याला अदृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात. असंभावना आणि विपरीत भावना हे केल्याशिवाय, हे असंभावना भावना म्हणजे काय? जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे, ते भावना. विपरीत भावना म्हणजे काय? विपरीत म्हणजे जीव ब्रह्माचा भेद सत्य कि देहादी प्रपंच सत्य, हे आशा आहे. त्यालाच अपरोक्ष, दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात. झालं का बरोबर? तर तुम्ही प्रमाणगत संशय कसा सांगितला, डबल सांगा बरं. प्रमाणगत संशय, हम्म. जीव ब्रह्म एक, जीव ब्रह्म एक म्हणजे याच्यामध्ये प्रमाणगत संशय वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद प्रतिपादन केला, यालाच प्रमाणगत संशय म्हणतात. प्रमाणगत संशय. हा म्हणजे आणि प्रतिपादन प्रमेयगत करण्यात आलेलं संशय, आहे ना. हा प्रमेयगत संशय कशाला म्हणतात? जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे, यालाच प्रमेयगत संशय म्हणतात. बरोबर, आता आलं बघा. बोला खरात महाराज. जय गुरुदेव ताई. आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान किती प्रकारचे हे?
असंभावना आणि विपरीत भावना सहित ब्रह्मज्ञान परमात्म ऐक्य ज्ञानाचे महावाक्याचे आदृढ आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. जय गुरुदेव ताई. आलं का ताई? जय गुरुदेव. जरा प्रॅक्टिस करावी लागती वाचनाची. बरं ताई बरं. यायले आता पहिल्यापेक्षा जरा चांगलं यायले, पण अजून जरा प्रयत्न करावा लागेल ना. बोला विजयाताई. जय गुरुदेव. अद्रढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? असंभावना व विपरीत भावना सहित जे ब्रह्मात्म्याचा निश्चय यास अद्रढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात, ब्रह्मज्ञान म्हणतात. टिपण्या सांगायच्या असतात. जीव ब्रह्माचा भेद सत्य व देहादी प्रपंच ही सत्य असा जो विपरीत निश्चय याला विपरीत भावना म्हणतात. अहो पण असंभावना सांगितली का तुम्ही? बरं आता असंभावना विपरीत भावना सहित सुरेखाताई बोला बरं. रामकृष्ण हरी माऊली. आम्हीच बसायलोत बघा ह्याच्यात. जेव्हा तुम्ही घ्यायला सुरू केलात की नाही, तर आपलंच आहे. आपण नुसतं म्हणालो खरंच हे आपण एवढं गुरुच्या मुखातून घेतले तरी आपल्याला का दृढ होत नाही. मग ही आम्हीच बसायलोत बघा ह्याच्यामध्ये. तुम्ही काय प्रत्येकाची हीच प्रत्येकाची अवस्था. हीच अवस्था. हो बघा ना. म्हणालात ना इतकं केलं तितकं केलं, आता करायलोत वाचायलोत, पण का आहे क्लासहून उठलं पाठावून उठलं की झालं जैसे थे. तर पूर्ण आम्ही बसायला बघा ह्याच्यात. मी बरं का, आम्ही म्हणण्यापेक्षा मी. प्रश्न 14 अद्रढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? असंभावना व विपरीत भावना सहित जो ब्रह्म आत्मैक्याचा निश्चय त्यास अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. वेदांताच्या ठिकाणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केला किंवा अभेद याला प्रमाणगत संशय असे म्हणतात. जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय होय, आणि या दोहो प्रकारच्या संशयास असंभावना असे म्हणतात. आणि मग ताई काय वाटायला ह्याच्यात सांगितलं ना तुम्ही, मलविक्षेप थोडा जरी राहिला तर असं वाटायला की खरंच मलविक्षेप थोडा तर राहिला असेल, त्याच्यामुळं आपलं दृढ होत नसेल. असं पूर्ण आजचं तर तेच होतं. हा मलविक्षेप. मलविक्षेप थोडा आवाज डबल यायला. हा मलविक्षेप थोडासा राहिलाय. बरं ठीक आहे. पण अभेदवादाची पुरुषाची संगती आहे का नाही, अनुकूल वातावरण नाही, मग आपल्याला हे सगळ्या मधून आपण काय झालो त्याच्यामध्ये अडकलो. हो हो बघा हो. आणि ह्या सगळ्यामधून निघण्याकरता बरं ठीक आहे, ह्याच्यामध्ये अडकलो ठीक आहे, पण मनामध्ये आहे का दृढता? मुमुक्षुची काय व्याख्या सांगितलेली आहे? मुमुक्षु कुणाला म्हणायचं सांगितलेलं आहे की संसार बंधनापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे का चित्तात? आहे का? तीव्रता असेल तर भगवंत सहाय्य करतोय ना. पण तीव्र बी नाही ना, भगवंताला काय कळना का त्याच्या मनात काय चाललंय काय नाही? ह्याला सगळं करून सगळं करावं वाटायला लागलंय. आणि महाराज म्हणले दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय घात शरीराचा. त्याला दोन्ही बी वाटते बरोबर पाहिजे, पण नाही जमत. संत काय वेडे होते का काय? फक्त त्यांनी वनवे धरले, आपण वनवे नाही धरला अजून. आपल्याकडे तर सगळं सकट मगट आहे. त्यांनी वनवे पकडला होता, त्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीच नव्हतं. रात्र आणि दिवस त्यांनी विषयच भगवंत बनवला होता. आपलं कुठे तसं? आपलं तो झाला नारायण. बरोबर आहे ताई. बरं असं वाटते ताई, मग आता तीव्र तर नाही, मग एवढी आवड घरातले जरी अडवले तरी बसावंच वाटते, ऐकावंच वाटते, वेदांताचा अभ्यास करावा वाटते, वाचावं वाटते. हे असे आहे बघा. काय हे असं आहे ना, बरोबर आहे. पण मनात तू आहे नाही कुठं, कारण की पुण्य फळले बहुत दिवसा. पुण्य आहे ना, पुण्याच्या जोरावर हे चाललंय ना आपलं. वेदांत शास्त्राची आवड उत्पन्न झाली, ऐकावं वाटतं, अभ्यास करावं वाटतं, पण जसं पाहिजे तसं नाही.
जसं पाहिजे तसं नाही. कुठं कमी पडायला की ताई बघा, कुठं कमी हा पडायला. निश्चयामध्ये कमी पडतात. निश्चयामध्ये कमी पडायला लागलो. कुणी काही बोललं कारण आसक्ती सुटना झाली. वृत्त्या पांगल्या गेलेल्या आहेत. एकवटलेल्या नाहीत वृत्त्या अजून. आहे का नाही, सगळ्यामध्ये जीव अडकला गेलेलाच आहे अजून. आपण कुठं अजून सगळ्यांना ही झाले बिनधास्त असे नाही झालो आपण. कर्तृत्व आपलं नाही अजून प्रगटलं. आपल्याला वाटतंय अजून आहेच आपलं कर्तव्य, अजून आपली माया शिल्लक आहेच. आहे का नाही, एकदम आपल्याला तोडता येत नाही. लय अवघड आहे. इतकं आणि सोपं महावाक्याचा उद्देश होऊन किती वर्ष झाली बरं ताई. तरी बारा अजून म्हणजे दोन तीन वर्ष महाराजांना स्पष्टता दिली होती आम्हाला. तुम्ही संसारी आहेत म्हणले, तुम्हाला 36 वर्ष लागतात. 36 वर्ष समजायला, 36 वर्ष आपलं नाही 12 वर्ष समजायला, 12 वर्ष पुढचे कळायला आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष अनुभवाला. एवढे वर्ष घालावे लागतील म्हणले तर तुमच्या पदरात काहीतरी पडत. बोलता बोलता बोलून टाकायचे महाराज. बघू का पण आपण आता पुढच्या आता 7 होऊन गेले बघा. वयाचे 50-60 असेच गेले आता. ये आता कवा होईल आम्हाला. 7 होऊन गेले. आता नाही हो, जाऊ द्या ना, ते झालं गेलं. आता इथून भेटलंय ना आपल्याला, तर सांगितलं नाही तर पुढे पर्याय दिलेत ना. अदृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत जरी जाऊन पोहोचलात तर पुढे काय होणार आहे, ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. दिलेत नाही तर पर्याय. पुढे पुन्हा ज्ञान होणारच आहे ना. आशाची निराशा होणार नाही, कारण हे तुमचं सगळं वाया जाईल. तुमचं बाकीच्यावरचं प्रेम, संसारावरचं प्रेम, संसारावरची जी बारकाईनं कमवलेला पूर्ण संसार जे काही आहे, कपडा काय म्हणतात ते, पैसा अडका लत्ता, हे सगळं इथंच राहणार आहे. ते काही येणार नाही सोबत. पण तुम्ही हे जे ज्ञान ग्रहण करतात ना, हे तुमच्या सोबत येणार आहे. आणि पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला बरोबर, आता जरी आपल्याला झालं नाही ज्ञान, पण पुढच्या जन्मात मग तिथून जिथून आपल्याला ज्ञान आपलं राहिले ना, तिथून पुढचा प्रवास सुरू होत असते. तिथून पुढचा काय होत असते, प्रवास आपला सुरू होत असतय. कारण हे ज्ञान वाया जात नाही ना. वेदांत ते तर आशा सांगायलेत ना आपल्याला. आहे. ते तर आशा आहे पुढची. मग करत राहायचं निराश नाही व्हायचं. काही पण पुढे जर आपल्याला संगत चांगली नाही मिळाली किंवा काय झालं, मग काय व्हायचं. पुढे जर संगतीवरच राहिलं ना, शेवटी साधूची मिळाली तरच. हा ना, मग म्हणून तर आत्ता होताच तर प्रयत्न करावा लागतो ना. पुढे मग आत्ता सांगितलं नाही का, पुढे भेटलं तरी पण संगती अशीच भेटल. एवढी तळमळ भेटल होईनच गडे चित्तामध्ये, तीव्रता येईनच गडे चित्तामध्ये, असं काहीच नाहीये. पुढचं काही सांगताच येत नसते. म्हणून आहे त्या देहामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग एवढी जर तळमळ ह्या देहात असेल ना, तर होणारच ह्या देहात, नक्कीच होणार. आणि तळमळ जर नसेल ना, तर मग पुढचे पर्याय इथं दिलेले आहेत. मग त्यानुसार आपल्या आपल्या पुण्यानुसार मग कुठं जन्म भेटणार आणि पुढं काय होणार. आणि लय श्रीमंत कुळात जन्माला आला तिथं नुसतं म्हणले सगळं बंधनच असेल. ऐकणे इच्छा तर आहे पण बंधनात अडकलेले असतात ना. आता आपण पाहतो ना आपल्या डोळ्यानं, सगळ्यांना इच्छा असते पण बंधन किती असते. ऐकावं वाटते पण ऐकायला भेटत नाही. मग हे परिणाम असतो बरं का. सगळं अनुकूल वातावरण भेटायला चौकून सगळं ऐकण्यात ज्ञानामध्ये सगळे एकतर सोबत ज्ञानामध्ये, एकतर पहिली गोष्ट आपल्यासारखेच आपल्याला भेटायला खूप भाग्य लागते. आपल्या घरातलेच परत आपल्यासारखेच भेटायला त्याला अजून भाग्य लागते, अहोभाग्य लागते. आणि मग तशा वातावरणामध्ये ज्ञान बी पटपट ग्रहण होते. कारण विशेष त्यांचा तो असतो ना. बघा ना, दोघं जण जर नवरा बायको जर ज्ञानामध्ये असते तर विशेष तू असतो ना. तिथं ऑप्शन नाहीच ना दुसरं. पण एक भेदवादी आणि एक अभेदवादी तिथं किती आहेत बघा ना. तिथं पर्याय आहेतच. मग उठलं की हेच, उठलं की हेच आहेच ना. तेवढं जरी म्हणलं की मनामध्ये काय होतं, लगेच विकल्प उत्पन्न होत असतो. आणि पण दोघं सारखे जर असते, दोघंही नवरा बायको भेदवादी असतील तर तिथं बघा बरं, नाही बाबा करा, तुम्हाला होईल ना तुम्ही करा, कुणी कुणाला आडवं येत नाही. हे अनुकूल वातावरण असते. हे पुण्याईवरच आहे आपापल्या. सगळंच आपल्या आपल्या कर्मावर अवलंबून आहे. त्याच्यासाठी कर्म चांगले आणि प्रयत्न पाहिजे. इथं काय पाहिजे, परमार्थाला प्रयत्न पाहिजे. छेदून या आळसाशी
दौडून या निदेशी. महाराज म्हणलेत ना, आत्म चिंतन अहर्निशी अविश्रांती सेव, या रिकामा वेळ घालायचा नाही, एक क्षणोक्षणी हाची, ऐक नाही, आणि निरंतर दिवस आणि रात्र चिंतनामध्ये डुबून राहायचं. मग अवश्य होणार आपलं काम. आणि जर आपण चिंतनामध्ये डुबून राहिलो नाहीत, ऐक नाही, जसं पाणी पडते वरून, धोधो धोधो पाऊस पडायला लागलाय, पण पाऊस पडल्याच्या नंतर खड्डे खड्डे खड्डे, कुठं पाणी सासायले कुठं नाही, कुठं सासायले कुठं नाही, अशी अवस्था आपली व्हायची. ऐक नाही, सगळीकडे सारखं पाणी नाही ना, खड्डे खड्डे. कारण कधी आसक्त, कधी अनासक्त, कधी अशी अवस्था, कधी तशी अवस्था. कारण रोजचा दिवस सारखा नाही ना, प्रत्येक दिवस बदलायला लागलेला आहे. आज असं तर उद्या वातावरण कसं माहितीये का, म्हणजे हे असं व्हायला लागले. त्याच्यामधून सुद्धा काय करायचं असतंय, तर आपला जे आपण दिलेला आहे टाइम, आपलं वातावरण, आम्हाला महाराज नेहमी सांगायचे, आपला बॅकग्राऊंड आपण तयार करावं लागतंय, कोणी सहाय्य करत नसतं इथं. आपलं बॅकग्राऊंड आपण सहाय्य काय करावं लागतंय, तर प्रयत्नानं निर्माण करावं लागतंय. की त्यांना कळायला पाहिजे, नाही कडे हिचं हे टाइम ही बोलत नाही कुणाला, हिचं हे आता ह्या टायमाला आपण काही जरी म्हणलं तर ही पाठ घेणार म्हणजे घेणार, किंवा ही पोती ऐकणार म्हणजे ऐकणार. आपलं वातावरण करावं लागतं तयार. पहिल्यांदा शिव्या खायच्या असतात, बोलणे खायचे असतात, ऐकायचे असतात, पण आपलं जे आहे ना टायमिंग, ते सोडायचे नसते. एकदा दोनदा तीनदा करतात प्रयत्न ते लोक, पण नंतर मग सोडून देतात, नाही नाही जाऊ द्या, त्यांचा वेळ येते. त्यांना काही जरी म्हणलं तर ते करणार म्हणजे करणार. असं बॅकग्राऊंड आपल्या तसंच आहे बघा, तसंच आहे आमचं. असं म्हणून महाराज इथं सांगतात, दृढ आणि अदृढ. आपण बघितलं अदृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये काय काय आहे, आतापर्यंत आपण ते बघितलं. आता दृढ अपरोक्ष ज्ञानाकडे आपल्याला जायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 18, त्याच्या अगोदरचा आपण प्रश्न उत्तर विचारू लागलो आहे की नाही. हा, तर प्रश्न क्रमांक 15, अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते. प्रश्न आहे बर का, अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते. बोला मंगलताई. रामकृष्ण. अदृढ अपरोक्ष ज्ञान कोणापासून होते. किंचित मलविक्षेप दोष असता श्रुतीच्या नानत्वाच्या नाना विपरीत ज्ञान, किंवा पुन्हा ब्रह्माच्या अद्वैतविषयी असंभव रूप ज्ञान व भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीने, या पुरुषाला गुरुद्वारा महावाक्याच्या श्रवणापासून अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. काय अदृष्ट मलविक्षेप आणि असंभवना रूप, भेदवादी पामर या पुरुषाच्या संगतीला राहिल्याने पुरुषाला गुरु मुखाद्वारे जेव्हा महावाक्याचा श्रवणापासून अदृढ होत, तेव्हाच अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत. बरोबर आहे. त्याला म्हणायचं अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. हेमलताताई बोला. अदृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते, तर किंचित मलविक्षेप दोष असल्यावर ते, आणि श्रुतीच्या नानात्वाचं ज्ञान असल्यामुळे आणि विपरीत ज्ञान असल्यामुळे, आणि ब्रह्माचं काय होते पुन्हा नंतर अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान यात, आणि पुन्हा नंतर भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीनं पुरुषाला गुरुमुखाद्वारा महावाक्याच्या श्रवणाचा अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. म्हणून ते अदृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात त्याला. जय गुरुदेव. उषाताई. रामकृष्ण हरिताई. दृढ अपरोक्ष ज्ञान हे कोणापासून होते, तर विक्षेप दोष असता श्रुतीच्या नानत्वाचे ज्ञान, विपरीत ज्ञान व ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभव ज्ञान, असंभव रूप ज्ञान व भेदवादी अथवा पामर पुरुषांच्या संगतीने पुरुषाला गुरुमुखाद्वारे महावाक्याच्या श्रवणापासून आवाज गेला का. आवाज येत नाही. बोला ललिताताई बोला. अदृढ अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय. असंभावना व विपरीत भावना, नाही 15 आहे ना. हा,
अदृढ अपरोक्ष ज्ञान कोणापासून होते? किंचित मलविक्षेप दोष असता श्रुतीच्या नानत्वाचे ज्ञान, विपरीत ज्ञान व ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभाव रूप ज्ञान व भेदवादी अथवा पामर पुरुषाच्या संगतीने पुरुषाला गुरुमुखाद्वारे महावाक्याच्या श्रवणापासून अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. ताई, नानत्वाचे ज्ञान काय की मला लक्षात आलं नाही. नानत्वाचे ज्ञान बघा, किंचित काय आहे जवळ? मल आणि विक्षेप. हा आता मल आहे आपल्याकडं, कशाहून समजायचं? आपल्याकडं मल नावाचा दोष आहे, कशाहून समजायचं? ते मनामध्ये चित्तामध्ये विचार, दूषित विचार येणे, विपरीत. आणि विक्षेप आणि मल आपल्याकडे आहे, हे कशाहून समजायचं? विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, स्थिरता नसणे किंवा दृढ विश्वास नसणे. मलाची व्याख्या लक्षात आहे पण हे नाही. मन अंतःकरणाची शुद्धी नसलेलं, निषिद्ध कर्म करण्याची वासना. निषिद्ध कर्म करण्याची वासना असलेलं. हा, आणि मनाची म्यूट करा तुम्ही आता. संगीताताई उबाळे बोला. नानत्वाचे म्हणजे हेच झालं का ताई? ते नानत्व म्हणजे सांगाय दे बोला. मल विक्षेप निवृत्त झालाय आपला, कशाहून समजायचं? आपल्याला संपूर्ण ज्ञान झालं तेव्हा. संपूर्ण ज्ञान झाल्यावर होय. बर, केव्हा जातो? आपल्याला अंतःकरण स्वच्छ झाल्यावर. बोला बरं. मल विक्षेप म्हणजे काय? मल म्हणजे काय? पापाची निवृत्ती, दुष्ट भावना, कोणाबद्दल आदर सत्कार, कोणाशी भावना करायची नाही, पाप करायचे नाही, चोरी करायची नाही, दोरी करायची नाही, चांगल्या भावना ठेवायचा, म्हणजे तो मल विक्षेप होतो. मल होते. विक्षेप म्हणजे चंचलता, मनाची चंचलता. ती करू द्यायची, हे करू का ते करू, असं चंचलता होऊ द्यायची. एक निश्चय करायचा, म्हणजे तेव्हा मल विक्षेप निवृत्त होईल. पाप असणं. मलाच बरोबर सांगितलं तुम्ही. विक्षेपाचं कसं आहे माहितीये का? तर तिथं चंचलता निवृत्त होत असते, हो, चंचलता निवृत्त. स्थिरता जात असते, स्थिर बुद्धी होत असते. पाणी स्वच्छ असल्यावर प्रतिबिंब स्पष्ट कसं दिसतं, तसं स्थिर बुद्धी होत असते. आणि मल म्हणजे अंतःकरणामध्ये पापाची वासनाच उत्पन्न होत नाही, तेव्हा समजायचं माझ्या ठिकाणचा मल नावाचा दोष निवृत्त झाला. आणि अस्थिर चित्तच नाही, जेव्हा श्रवणाला बसलं की इकडं तिकडे भटकतच नाही चित्त. एकदा प्रश्न विचारला की डबल विचारावं बी लागत नाही. काय म्हणल्या ताई असं सुद्धा म्हणायचं काम नाही पडत, कारण का स्थिरता आहे ना अंतःकरणाची. असो म्हणून मल विक्षेप दोष घातले. आणि श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान, श्रुतीनं सांगितलंय, ज्ञान सांगितलं, कर्म सांगितल्या, उपासना सांगितलं. हे नानात्व कोणी सांगितलंय? श्रुती मातेनं. वेदच सांगायलेत ना, कर्म करा, वेदच सांगायलेत, उपासना करा, वेदच सांगायला लागलेलं आहे. ज्ञान ग्रहण करा, हे नानात्वाचं ज्ञान आहे. आणि मग श्रुतीच्या नानत्वाचं ज्ञान कशामुळे झालं? कारण मल विक्षेप किंचित राहिला ना, निश्चय झाला नाही. निश्चय होण्याकरता हे मल विक्षेप होते ना, म्हणून निश्चय होऊ शकला नाही. कुणाबद्दल? श्रुतीच्या नानत्वाबद्दल, म्हणजे श्रुतीच्या ज्ञानाबद्दल. जे नानत्वाचं ज्ञान आहे त्याच्याबद्दल. मग काय करू? कर्म करू का, उपासना करू का, ज्ञान ग्रहण करू? हे राहिले ना असंभावना, विपरीत भावना, जशाला तशी. विपरीत ज्ञान, उलट ज्ञान होत असतं. आणि ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान. आता ब्रह्म आहे अद्वैताविषयी. ब्रह्म कसं आहे? एकमेवा अद्वितीयम परब्रह्म नेह नानास्ति किंचनम. एकच एक ब्रह्म आहे, पण त्याच्याविषयी सुद्धा काय आहे? असंभव रूप ज्ञान. असंभव नाही तिचं. कोणाविषयी? तर ब्रह्माच्या अद्वैताविषयी. संभव कसा असन? एकुलते एकटं ब्रह्म कसं? एकच ब्रह्म कसं काय? एकच चैतन्य कसं काय? म्हणून महाराजांना तेच सांगत आहेत की भेदवादी परत आले पुढे. कशामुळे झालं हे?
ब्रह्माचे अद्वैताविषयी असंभव रूप ज्ञान झालं, आहे का नाही? कारण हे करावं का ते करावं का ते करावं निश्चय झालाच नाही. जीव ब्रह्माचा भेद सत्य का अभेद सत्य लक्षात काही आलेलाच नाही. म्हणून मग काय झालं तर तिथं असंभावना राहिली ब्रह्माच्या अद्वैताविषयी. आहे अद्वैतच पण निश्चय नाही ना. आणि परत गुरुच्या मुखातून महावाक्याच्या श्रवणापासून तर दृढ अपरोक्ष ज्ञान होणार होतं, पण का नाही झालं? भेदवादी आणि पामर पुरुषाची संगती. म्हणून एवढं भेदवादी पुरुष आणि पामर पुरुषाची संगतीमुळं आम्हाला दृढता ज्ञानाला आलेलीच नाही. अशा रीतीनं ज्ञानाला दृढता न आल्यामुळं मग त्याचं फळ आम्हाला सांगितलं. एकतर म्हणले उत्तम लोकाची प्राप्ती होईल, पवित्र कुळात जन्माला येतात, कारण देह पडलाय ना, आता आयुष्य संपलंय ना, आयुष्य संपुष्टात आलं. जेवढे श्वास दिलेले होते तेवढे श्वास संपले, आता एक श्वास बी वाढत नसतंय. जेवढं घेऊन आला तेवढेच आपले श्वास कंप्लीट झालं की झालं, मग गेला संपला तुमचं आयुष्य, नरदेह हातचा निघून गेला. तरी सुद्धा ह्या पुण्याच्या जोरावर, कारण का इकडं म्हणून तर विचारसागर मध्ये 6व्या का 7व्या तरंगामध्ये सांगितलंय की ज्ञानी पुरुषाचे 10 त्याला मनुष्याचे जन्म भेटतात. 10 चान्स भेटत असतात. पण आता काय सांगावं न जाणून, हेच तर 10वा असेल तर काय करायचं? लय अवघड आहे शाळा ही. कळे ते न कळे, वळे ते न वळे, गुरुविनच, अशी स्थिती आहे बरं का. म्हणून मग ह्या आहे त्या देहामध्ये वाटेल तेवढा आपण काय केला पाहिजे? प्रयत्नच केला पाहिजे. इथं मात्र प्रयत्नाला कमी पडलं नाही. झोप कमी, आळस कमी, संसार बी जरा असं काय अलिप्त, आणि फक्त ज्ञानावर भर देण्याचा प्रयत्न करावा. म्हणून म्हणले त्याचं फळ सांगितलं. श्रीमंत कुळात जन्माला येशील, नाहीतर म्हणले ज्ञानी पुरुषाच्या कुळात जन्माला येशील, पवित्र कुळात जन्माला येशील, उत्तम लोकाची प्राप्ती होईल. नाही आणि पुन्हा म्हणले ह्याची अदृढ अपरोक्ष ज्ञान केव्हा पूर्ण होतंय तर सच्चित आनंदादी ब्रह्माच्या विशेषणाचे अपरोक्षत्वाने भान झाले असताही संशय राहिले. संशय विपरीत भावना ज्या काली पुन्हा उद्भवतात, पुन्हा नाही झालंय व ज्ञान पण तरी पण संशय येते. नाही पण मला वाटायच लागले असं कसं होईल बरं, आहे झालंय सगळं माहित असून सुद्धा संशय आला. मग तिथं म्हणायचं अदृढ अपरोक्ष ज्ञानच आहे. हे इथं काय झालं? अदृढ अपरोक्ष ज्ञान पूर्ण. आता दृढ अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणायचं? तर आता उद्याच्याला बघू. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. कृष्ण हरी. बोलायचं तुम्हाला रामकृष्ण हरिताई बोला. सगळेजण थांबा, सगळ्यांसाठी सांगायले. म्हणजे रंजना आवाज येतोय माझा? हा येईल ना. हा, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? त्यात ज्ञान कोणापासून होते आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यावर काय होते, पुन्हा ते ज्ञान प्राप्त केव्हा पूर्ण होते, आता हे पूर्ण सगळा एकेका प्रश्न हे करून एकच पूर्ण असं सगळ्यांनी लिहून पाठांतर केलं तरी चालते ना. हा मग तर लय अजून उत्तम चांगलंच आहे की. म्हणजे फक्त अदृढ अपरोक्ष ज्ञानाचं माहिती पूर्ण. हा पूर्ण ही कलाच पाठ करून टाकायची. हा ही कला आहे ना, पाठ केली की सगळे ज्ञान आले आपल्या जवळ. हा जेवढे प्रश्न आहेत तेवढे पाठ केले की झालं. आणि काही मोठाले प्रश्न नाही सांगायचे. म्हणजे अधरड परोक्ष ज्ञान ब्रह्मज्ञान काय? ब्रह्मज्ञान म्हणजे असंभावना विपरीत भावना असायचे आपण तेच घेतलं ना आता. हा तेच घेतलं. आणि पण कोणापासून झालं? मलविक्षेप दोष, श्रुतीचे, नारदाचे, हे सगळं असं हे सगळं एकत्र केलं एक प्रश्न तयार करता येतं ना तसं पूर्ण. हो होतंय ना तसं बी प्रश्न, पण कसं हे सुटसुटीत दिलंय ना, एवढ्या गोंधळात कशाला पडायचं आपण. बर
उलट नाही का हे काय केले आपल्याला सुटसुटीत एका वाक्यात दिल्यासारखं दिलंय. एवढं सोपं असताना अवघड कशाला पडायचं. एकत्र केलं की अवघड वाटतंय. बर. हम्म. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरिताई. आम्ही रामशेत मध्ये रामकृष्ण हरी जय गुरुदेव. जय गुरुदेव साष्टांग महाराज. दंडवत. महाराज तुम्ही यज्ञवल्क्य ऋषींच्या वडिलांचं नाव काय सांगितलं मला ऐकून नाही आलं. गेल्या का महाराज.